इथे होतात सर्व इच्छा पूर्ण, आणि ती जागा म्हणजे या मुंबईचा राजा माझा सिद्धिविनायक गणपती बाप्पा यांच्या पायाशी नतमस्तक झाल्या तर आजही सगळ्या इच्छांची पूर्तता होते. आणि म्हणूनच मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण आपला मुंबईमधला दादर भाग आणि या दादर भागातला हा प्रभादेवी भाग आणि या ठिकाणी असणारं भव्य असं मंदिर सिद्धिविनायकाचं आणि या सिद्धिविनायकाच्या गणपतीची रहस्यमय अशी माहिती आज आपण ऐकणार आहोत. की एका भक्तासाठी गणपती बाप्पा समुद्रातून बाहेर आले आणि त्या भक्तानं मूळ मंदिर त्या ठिकाणी छोटंसं बांधलं आणि पुढं भव्य मंदिर उभं झालं कसं, अशी रहस्यमय माहिती आज आपण ऐकणार आहोत. मित्रांनो, आजही आम्ही पाहतो की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भक्त या मुंबईला सिद्धिविनायकाच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी येतात. काय आहे पाठीमागचं रहस्य? तुम्ही भक्त आहात ना गणपती बाप्पाचे, मग व्हिडिओ नक्की पहा. गणपती बाप्पाची महती ऐकली तर तुमच्या जीवनातली इच्छांची पूर्तता होईल. आणि शेवटी आम्हाला एक कमेंट फक्त विश्वासानं, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया किंवा सिद्धिविनायक नमः अशी कमेंट जरूर करा. चला सुंदर अशी आपण कथा ऐकूया. मित्रांनो, प्रथम आपण पाहणार आहोत की सिद्धिविनायक का म्हटलं जातं या गणपती बाप्पाला. मित्रांनो, तुम्ही मंदिरात गेला असताल सिद्धिविनायकाच्या तर त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की रिद्धी आणि सिद्धी बरोबर गणपती बाप्पा आहेत, म्हणून तर सिद्धिविनायक म्हटलं जातं. थोडंसं रहस्य पहिलेच सांगतो आपल्याला अजून. मित्रांनो, सिद्धिविनायकाच्या गणपती बाप्पाला 2 डोळे आहेत, परंतु 2 डोळ्याच्या वरती अजून एक तिसरा डोळा आहे. आणि म्हणूनच या गणपती बाप्पाला तांत्रिक गणपती म्हटलं जातं. बघा, ही मूर्तीच आहे, कुणीही बनवलं नाही, स्वयंभू आलेली पाण्यातून बाहेर. सर्व विद्या, तंत्र, मंत्र आणि सगळ्या विद्यांचा सागर आहे ते सिद्धिविनायक. मित्रांनो, सुंदर कथा आहे का. या मुंबईचा इतिहास जर आपण पाहिला असेल तर मित्रांनो, ही मुंबई जी आहे ना मूळ, ही आगरी आणि कोळी बांधवांची मुंबई आहे. आज तुम्ही आम्ही सगळे आपण पोट भरायसाठी या मुंबईमध्ये आलेलो आहे. आणि मित्रांनो, मुंबईमधली जी आज मंदिरे आहेत सगळी, महालक्ष्मीच्या मंदिराची सुद्धा आम्ही सुंदर कथा सांगितलेली आहे. महालक्ष्मी माता सुद्धा या कोळ्यांच्या भक्तीसाठीच आली त्या ठिकाणी, बघा, आगरी कोळ्यांच्या. आणि मित्रांनो, त्याच पद्धतीनं हा दादरचा जो भाग होता मुंबईचा, सगळे बघा फक्त आगरी कोळीच राहायला त्या ठिकाणी होते. नंतर हे सगळं वाढलं पुढं. आणि आगरी कोळी समाज म्हणजे मच्छी मारणं आणि आपलं पोट भरणं, तो काळ तसा होता. आणि याच भागामध्ये मित्रांनो, लक्ष्मण विठू पाटील आणि देऊबाई पाटील हे कुटुंब राहत होते या भागामध्ये. त्यांच्याकडे काही लोक होती घरातली, जावं समुद्रात आणि मच्छी पकडावी, जाळ टाकायचं समुद्रात मच्छीसाठी. छोट्या छोट्या त्यांच्या नावा होत्या. आणि हे जे पाटील कुटुंब होतं हे अफाट गणपती बाप्पाची करणारं होतं बघा. आणि एके दिवशी नेहमीप्रमाणे या कोळी बांधवांनी समुद्रामध्ये जाळं टाकलं आणि ते जाळं काढायला ज्या वेळेला ही लोक गेली ते जाळंच ओढाना. सगळे कोळी बांधव संघटित होऊन 4-10 लोक ते जाळं ओढलं आणि पाहतात तर काय, प्रथम ज्याचं पूजन केलं जातं त्या गणपती बाप्पाचं त्या ठिकाणी मूर्ती त्या जाळ्यामध्ये सापडली. हे लक्ष्मण विठू पाटील आणि देऊबाई पाटील या दोघांनी मूळ मंदिर छोटंसं उभं केलं. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आज ज्या ठिकाणी सिद्धिविनायकाचं मंदिर उभं आहे तो समुद्रच त्या ठिकाणी म्हणजेच मंदिराच्या समोरपर्यंत होता बघा, वाळू होती. आजही तुम्ही पहा समुद्र जवळ आहे, परंतु हे सगळं माती भरत भरत जवळ आली बघा, लोखंड बिल्डिंगा बांधल्यात. आणि म्हणून मित्रांनो, हे मूळ जे मंदिर आहे हे आगरी कोळी बांधवांना बांधलेले आणि त्यांचीच मुंबई. आता पुढचा इतिहास पाहू. मित्रांनो, मंदिर बांधलं तो काळ साधारणतः 1800चा होता बघा. आणि पुढं पहा मंदिर उभं राहिलं कसं. मित्रांनो, 1936चा काळ मी आपल्याला सांगतोय. आता गोविंदराव फाटक नावाचे एक ग्रस्त होते, त्या भागामध्ये राहत होते. कापड गिरणीत कामाला होते बघा. मुंबईमध्ये सगळ्या कपड्याच्या गिरण्या होत्या. महाराष्ट्रातून काय अनेक राज्यातून लोक या कपड्याच्या गिरणीत कामाला होते. त्याच पद्धतीनं गोविंदराव फाटक कामाला होते कपड्याच्या गिरणीत. हे गोविंदराव फाटक हे स्वामी समर्थांचे भक्त होते. म्हणजेच मित्रांनो, जांभेकर महाराज होते आणि जांभेकर महाराज हे स्वामी समर्थांचे शिष्य होते बघा. आणि जांभेकर महाराजांचे शिष्य गोविंदराव फाटक, अफाट भक्ती. आणि एके दिवशी जांभेकर महाराजांनी सांगितलं गोविंदराव फाटकांना
की तुमच्या तिथं जे सिद्धिविनायकाचं जे मंदिर आहे ना, त्या ठिकाणचा गणपती बाप्पा नवसाला पावतो. तुम्ही जर इच्छा बोलली ना, तीच इच्छा तुमची पूर्ण होणार. तुम्ही त्या ठिकाणी जा आणि सिद्धिविनायकाच्या पायाची नतमस्तक व्हा, असं गोविंदराव फाटकांना सांगितलं. गोविंदराव फाटक त्या ठिकाणी बघा या सिद्धिविनायकाची पूजा अगदी मनापासून करू लागले. सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पाचीच पूजा करत होते गोविंदराव फाटक. आजूबाजूची लोक त्या ठिकाणी येऊ लागली, सिद्धिविनायकाच्या पायाची नतमस्तक होऊ लागली आणि त्यांच्या इच्छांची पूर्तता होऊ लागली. संकट दूर होऊ लागली. हो मित्रांनो, काळ थोडासा पुढं निघून गेला आणि पुढं नंतर लोक त्या ठिकाणी बघा वाढू लागली. आणि पुढे 1973चा काळ. हे गोविंदराव फाटक मिलमध्ये कामाला होते. राजीनामा दिला, म्हणले आता करावं काय, देवाची सेवा. आणि गोविंदराव फाटकांनी त्या ठिकाणी बघा पहिलं गणपतीचं एक मंडळ त्या ठिकाणी तयार, आणि या मंडळाच्या माध्यमातून या सिद्धिविनायकाची हळूहळू प्रगती त्या ठिकाणी होऊ लागली. थोडी थोडी कामं, हजारो लोक या सिद्धिविनायकाच्या पायाशी नतमस्तक होऊ लागले. अंगार केला तर लाखो लोक त्या ठिकाणी येऊ लागले. बघा किलोमीटरच्या लाईनी लागू लागल्या. आता पुढे नंतर त्यामुळे काय व्हायला लागली, जागा कमी पडायला लागली मंदिराला. आणि मित्रांनो, मंदिराच्या जवळ असणारा जो तलाव आहे तो तलाव बुजवला बघा. आणि त्या ठिकाणी सिद्धिविनायक मंदिराचं एक कार्यालय तयार करण्यात आलं. आणि ही संस्था सगळी मंदिराचं कामं देखभाल करू लागली, काही सुधारणा करू लागली. त्याच्यानंतर पुढं बघा आपल्या बाप्पाची जी कीर्ती आहे या महाराष्ट्राच्या बाहेरही पसरली की सिद्धिविनायक गणपती नवसाला पावतोय. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच काय, परदेशातून आलेली लोक गणपती बाप्पाच्या पायाशी नतमस्तक होऊ लागले, देणग्या देऊ लागले, नवसाला पाहू लागले. आणि यामुळे या ठिकाणी बघा सरकारनं लक्ष घातलं. आणि 1980 साली सरकारनं या ठिकाणी गणपती बाप्पाचे ट्रस्ट केले बघा, तयारच केले ट्रस्ट. आणि ट्रस्टीच्या माध्यम गणपती बाप्पाचं कार्य चालू झालं बघा. मंदिराचं सगळं काम ते ट्रस्ट पाहू लागले उत्तमरित्या. आणि पुढे नंतर 1990 साली या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार होते. आणि शरदचंद्रजी पवार त्या ठिकाणी आले आणि या मंदिराचं भव्य जे काम उभं करणार होते त्याचा पाया रचला बघा. आणि मित्रांनो, भव्य असं मंदिर केवळ 4 वर्षात उभं राहिलं. 1994ला सिद्धिविनायकाच्या मंदिराची वास्तू उभी राहिली बघा, सुंदर अशी ही वास्तू. आणि मित्रांनो, आजही तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर पहा, सर्वात वरचा जो भाग आहे इमारतीचा, त्या ठिकाणी मंदिराचा कळस आहे बघा. 1,500 किलो वजनाचा कळस आहे आणि सोन्याचा मुलामा त्या ठिकाणी दिला आहे बघा. पहिल्या मजल्यावरती कार्यालय आहे आणि दुसऱ्या मजल्यावरती प्रसादाचं नियोजन केलं जातं. आणि मित्रांनो, ही सिद्धिविनायक जी ट्रस्ट आहे गरिबांना बघा मदत करते. दुष्काळ पडला, पूर आला किंवा एखादा व्यक्ती आजारी आहे, हॉस्पिटल, या माध्यमातून सिद्धिविनायक हे ट्रस्ट मदत करते बघा. मित्रांनो, देशामध्ये 3रा क्रमांक आहे श्रीमंतीच्या बाबतीत. बालाजी पहिला, शिर्डी दुसरा आणि तिसरं आपलं सिद्धिविनायकाचं हे सुंदर असं मंदिर आहे. मित्रांनो, आजही आपण पाहतो अंगारकीला लाखांनी लोक त्या ठिकाणी येतात आणि सिद्धिविनायकाच्या पायाशी नतमस्तक होतात. माथी गुलाल जर विश्वासाने लावला तर तुम्ही महाराष्ट्रात काय जगाच्या कानाकोपऱ्यात असेल, गणपती बाप्पा तुमचं रक्षण करतील बघा. सिद्धिविनायक एवढी ख्याती आहे. आणि म्हणून मित्रांनो, नवसाला पावणारा गणपती म्हटलं जातं. अष्टविनायक आहेत, अष्टविनायकापैकी हा सिद्धिविनायक नाही बघा, परंतु तरीसुद्धा त्या ठिकाणी भयंकर गर्दी असते, कारण हा बाप्पा नवसाला पावतो. मी एक छोटंसं उदाहरण देऊन आपल्याला सांगेन. मित्रांनो, ज्यावेळेला हा कुली पिक्चर तयार झाला फिल्म, त्यावेळी अमिताभ बच्चन जखमी जगेल अशी शंका नव्हती बघा, म्हणजे अमिताभ बच्चनची. आणि अमिताभ बच्चनच्या लोकांनी सांगितलं, म्हणजे बच्चननी सिद्धिविनायकाला नवस केला आणि सिद्धिविनायकाच्या कृपादृष्टीनं अमिताभ बच्चन त्या ठिकाणी बघा वाचले. आणि याच्यानंतर मित्रांनो, ज्या ठिकाणी अमिताभ बच्चन राहतात झुला, तिथून अमिताभ बच्चन चालत येत होते बघा अंगारकीला सिद्धिविनायकाच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी. आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं आणि सगळीकडे ही वार्ता पसरली की गणपती बाप्पा अमिताभ बच्चनला पावल्यात, जीव वाचला त्यांचा. आणि म्हणून मित्रांनो, हा प्रचार जास्त झाला लोकांचा, म्हणजे प्रचिती झालीत, परंतु प्रचार झाला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक त्या ठिकाणी बघायचे. आणि म्हणून मित्रांनो, आजही त्या ठिकाणी तुम्ही जा, कधी मुंबईत गेला तर, आणि सिद्धिविनायकाच्या पायाशी नतमस्तक व्हा. मला सुद्धा त्या ठिकाणी ची जाणीव झाली बघा. जर आपण बोललो ती इच्छा पूर्ण होते आणि तो आपल्या मागे उभा राहतो. मित्रांनो, ही सुंदर अशी सिद्धिविनायक गणपती बाप्पाची माहिती जर आपल्याला आवडली असेल तर फक्त विश्वासानं आम्हाला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशी कमेंट मात्र जरूर करा. रामकृष्ण हरी.